हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो. तर बघा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा 42 साईजचा ब्लाऊज कट कसा करायचा ते अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे. आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा ब्लाऊज कसा शिवायचा, अस्तर फिटिंग कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर बघा, इथे सर्वात अगोदर आपण इथे समोरची बाजू तयार करून घेणार आहोत. तर इथे बघा, सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला पंचकोनी गळा आपण तयार करून घेणार आहोत. तर बघा, इथे गळा तयार करण्यासाठी आपण इथे ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. अस्तर व्यवस्थित ठेवून इथे आपण टाचपिन लावून घेणार आहोत. तर बघा, दोन्ही शोल्डरला आणि सेंटरमध्ये टाचपिन लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून शिलाई टाकताना सोपं जाईल आणि कपडाही घसरणार नाही. यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता, इथे टाचपिन लावून झालेली आहे. तर लगेच आपल्याला एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, शिलाई टाकून जिथे कोण आहे तिथे आपल्याला मशीन ह्या पद्धतीने थांबवून सुई जाग्यावरच ठेवून घ्यायची आहे आणि कपडा फिरवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर प्रत्येक कोणाला ह्याच पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून कोण व्यवस्थित येईल. यासाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. तर बघा, इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने हा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि लगेच छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहे. तर कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट टाकणे ही खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि कपड्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि वर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे. आता बघा, कपडा असा पलटवून घ्यायचा आहे आणि अस्तरच्या बाजूने आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि अगदी सेंटरमध्ये इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि इथे कोण आहे तिथे ह्या पद्धतीने प्लेट टाकून घ्यायची आहे, जेणेकरून कोण आपला फिनिशिंग सहित छान येईल. यासाठी आपण जो डिझाईनचा गळा करतो त्यासाठी कोण खूप महत्त्वाचा आहे. तर कोणला शिलाई टाकताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, तिन्ही कोनला मी अशा पद्धतीने प्लेट टाकलेली आहे आणि एकसारखीच दाब शिलाई टाकून घेतलेली आहे. दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याचीही काळजी घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे दाब शिलाई देऊन झालेली आहे आणि आपला फिनिशिंग सहित सुंदर असा गळासुद्धा तयार झालेला आहे. तर बघा, इथे गळ्याला फिनिशिंग किती छान आलेली आहे. तर आता अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा दोन्ही व्यवस्थित करून घेऊन इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघू शकता, इथे अस्तर फिटिंग करताना अस्तरचा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा, ह्या पद्धतीने कपडा व्यवस्थित करूनच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. अगदी कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता, आपली फिनिशिंग सहित अस्तर फिटिंग करून सुद्धा झालेली आहे. आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आपण ब्लाऊज शिवताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे अस्तरचा एक्स्ट्राचा कपडा आपण पूर्ण कट करून घेतलेला आहे आणि गळ्याची जी बाजू आहे ती आपली फिनिशिंग सहित तयार झालेली आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेला पंचकोनी गळा आपला तयार झालेला आहे आणि गळ्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कटोरीचा जो साईड पार्ट आहे तर त्या साईड पार्टची अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, हा कपडा खूप लूज आहे, तर त्यासाठी मी एक्स्ट्राचा कपडा कुठेही कट केलेला नव्हता, जशाच तसा कपडा घेतलेला होता. आणि आता इथे साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे.
अस्तर फिटिंग करून झाल्यावरच आपल्याला साईडचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. असं लूज कपडा असला तर आपल्याला एक्स्ट्राचाच ठेवून घ्यायचा आहे, जेणेकरून इकडे तिकडे ओढल्या गेला तर कपडा कमी पडतो. तर बघा, इथे आपली एक साईड अस्तर फिटिंग करून झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही साईड अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, इथे आपली एक साईड अस्तर फिटिंग करून झालेली आहे. तर बघा, व्हिडिओ खूप लांब होईल त्यासाठी मी एकाच साईडची अस्तर फिटिंग दाखवलेली आहे. तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही साईडची अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे आणि साईडने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. हा लूज कपडा असल्यामुळे मी बराच कपडा सोडलेला होता, तर सर्व कपडा इथे आता कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, इथे फिनिशिंग सहित सुंदर आपला साईड पार्टही तयार झाले. त्यानंतर लगेच आपल्याला मागची बाजूही तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण अस्तरचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. शोल्डर, गळा आणि कमरेची बाजू व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि टाचपिन लावून घ्यायची आहे. आपल्याला अस्तर फिटिंग करताना टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. टाचपिन लावल्याने कपडा घसरत नाही आणि शिलाई टाकायलाही सोपं जाते. त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. टाचपिन लावून झाल्यावर इथे आता लगेच आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, इथे जसा गळा आहे तसाच इथे गोल गळा आहे, तर तशीच इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर लगेच इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे आहेत. तर आता टाचपिन काढून घ्यायचे आहेत. आता खालच्याही साईडने एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता टाचपिन काढून घेऊन आपल्याला अस्तरच्या साईडने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, हा गळा शिवण्याची खूप छान पद्धत आहे. वरच्या साईडने शिलाईही दिसत नाही आणि गळ्याला फिनिशिंगसुद्धा छान येते. तर या पद्धतीने एकदा गळा शिवून नक्की बघा. तर बघा, दाब शिलाई देताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. एकसारखीच दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघू शकता तुम्ही, गळा किती सुंदर असा तयार झालेला आहे आणि इकडे तिकडे शिलाईसुद्धा दिसत नाही आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा छान येते. आता साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा, कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे, आणि हा लूज कपडा आहे तर कोणत्याही साईडने ओढल्या जातो आणि कोणत्याही साईडने कमी पडतो, तर ती काळजी नक्की घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने कपडा व्यवस्थित करूनच आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं. तर बघा, इथे फिनिशिंग सहित आपला अस्तर फिटिंग करून झालेला आहे. आता साईडचा जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता, आपली एक साईड इथे अस्तर फिटिंग करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडने कमरपट्टी लावून घ्यायची आहे. आणि कमरपट्टीलाही अस्तरच्या साईडनेच आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि त्यानंतर दुमडून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता, आपली इथे कमरेची कमरपट्टीसुद्धा लावून झालेली आहे. आणि बघा, आता ही दोन्ही साईड व्यवस्थित आहेत का चेक करून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथे मागच्या साईडचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर हे टक्स आपल्याला गळ्यापासून 4 इंचावर मार्किंग करून टाकायचे आहेत आणि टक्सची उंची 4.5 ते 5 इंच घ्यायची आहे. आता दोन्ही साईडने इथे मी मार्किंग करून घेत आहे. तर बघा, गळ्यापासून पुढे 4 इंच घेतलेलं आहे आणि उंची घेतलेली आहे 5 इंच. तर बघा, ह्या पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता मार्किंग केलेली आहे तशीच इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला इथे लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून शिलाई उकलणार नाही यासाठी. तर बघा, एक टक्स आपला टाकून झालेला आहे. आता लगेच आपल्याला दुसराही टक्स टाकून घ्यायचा आहे.
तर मैत्रिणींनो, इथे काच बटनपट्टी कशी लावायची तर ते मी दाखवलेलं नाही. हा व्हिडिओ खूपच लांब होईल यासाठी. तर बघा, दोन्ही बाजू अगदी व्यवस्थित आलेल्या आहेत आणि फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे. तर बघा, इथे मागची बाजू तयार झालेली आहे. आता इथे समोरच्या बाजूचे आपल्याला प्रिन्स कट जोडून घ्यायचा आहे. तर बघा, ही गळ्याची बाजू आहे ती सरळ ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर ह्या पद्धतीने आपल्याला प्रिन्स कटची जी कटोरी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि एकसारखीच मार्जिन ठेवून आपल्याला अगदी हळूवारपणे दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. कुठेही ओढाताण करायची नाही, अगदी सावकाश शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, इथे शिलाई टाकून झालेली आहे. तर लगेच आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे आणि कपडा कुठेही दुमडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, एका बाजूची आपली शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आता दुसरीही बाजू आपण इथे जोडून घेणार आहोत. दोन्ही टोक व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपण अगदी कमी वेळामध्ये आणि फिनिशिंग सहित आपण 42 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवत आहोत. तर ज्या मैत्रिणींनी कालचा कटिंगचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या मैत्रिणीने तो व्हिडिओ नक्कीच बघा. तर बघा, इथे लगेच आता आपण डबल शिलाई देऊन घेऊया. तर बघा, इथे समोरची बाजूही आपली तयार झालेली आहे आणि प्रिन्स कटसुद्धा खूप छान आलेले आहेत. तर आता लगेच आपण इथे शोल्डर फिटिंग करून घेऊया. समोरची बाजू आहे ती सरळ ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर उलट्या साईडने आपल्याला मागची जी बाजू आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहेत आणि शोल्डर फिटिंग करून घ्यायचं आहे. शोल्डर फिटिंग करताना सुरुवातीला लॉक करायचं आहे आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला किंचित क्रॉस घ्यायचा आहे, जेणेकरून आपला गळा उतरणार नाही यासाठी. तर बऱ्याच मैत्रिणीला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी ही ट्रिक नक्की वापरा, शोल्डर उतरणार नाही. तर बघा, दोन्हीही शोल्डर जोडून झालेले आहेत. आता लगेच आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. तर बघा, ही 17 इंचाची लॉंग बाही आपण केलेली आहे. तर आता बाहीला अस्तर लावलेलं नाही. आपण बाही डबल फोल्ड करून बाहीचा सेंटर काढून घेतलेला आहे आणि बाहीचा सेंटर आणि शोल्डरची शिलाई व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे आणि बाहीची जी खोल बाजू आहे ती समोरच्या बाजूने ठेवायची आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. शिलाई टाकताना एकसारखी मार्जिन ठेवूनच इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, समोरच्या बाजूने आता शिलाई टाकून घेणार आहोत. दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून घेऊनच इथे शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून कपड्याला कुठेही झोळ येणार नाही यासाठी. तर बघा, इथे एक साईड आपली बाही जोडून झालेली आहे. तर आता लगेच इथे आपण डबल शिलाई देऊन घेणार आहोत. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर असा आपला ब्लाऊज तयार होत आहे. तर ज्या मैत्रिणीला ब्लाऊज शिवता येतो पण मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे तर शिवायला भीती वाटते किंवा काही प्रॉब्लेम येतो, तर त्या मैत्रिणींनो हा व्हिडिओ नक्कीच बघा, तुमचा परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो. तर बघा, दुसऱ्याही बाहीला इथे आपण सेंटर काढून ठेवलेलं आहे आणि त्या सेंटरवरच आपण इथे बाही जोडून घेतलेली आहे, जेणेकरून बाही कमी जास्त होणार नाही यासाठी. आणि मैत्रिणींनो, बाही जोडताना जी बाहीची खोल बाजू आहे तर ती समोरच्या साईडनेच करून घ्यायची आणि बाही जोडताना सेंटरमधूनच बाही जोडून घ्यायची आहे. तर ज्या मैत्रिणी नवीन असतील तर त्यांना बाही जोडताना बाही कमी जास्त पडते, तर त्या मैत्रिणींनी ह्या पद्धतीने बाही जोडा, अगदी व्यवस्थित अशी बाही जोडल्या जाते. आपल्याला ब्लाऊज शिवताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून
ब्लाऊज लवकर उकलणार नाही यासाठी. तर बघा मैत्रिणींनो, आपली दोन्ही बाही जोडून झालेली आहे. तर आता इथे समोरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. तर बघा ह्या पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल तर इथे लेस लावू शकता, लटकनची लेस किंवा साधी लेसही लावून घेऊ शकता. मला इथे प्लेनच ब्लाऊज ठेवायचा होता, तर त्यासाठी इथे मी कुठेही लेस लावलेली नाही. तर बघा आता इथे दोन्ही बाजूने आपण दुमडून घेतलेलं आहे आणि शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली बॅक साईड, फ्रंट साईड आणि बाही जोडून झालेली आहे. तर आता आपल्याला इथे ब्लाऊजला फिटिंग कशी टाकायची ते आपण पाहणार आहोत. तर बघा इथे फिटिंग टाकण्यासाठी आपण सरळ बाजूने दोन्ही बाजू, मागची बाजू आणि समोरची बाजू व्यवस्थित ठेवून घेतलेली आहे आणि अगदी कडेकडेने आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपण अस्तर फिटिंगसाठी पहिले एक सरळ बाजूने शिलाई टाकून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचा जो कमी जास्तीचा कपडा आहे तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता दुसऱ्याही बाजूने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला सरळ बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ब्लाऊज फिटिंगची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. बऱ्याच मैत्रिणी ब्लाऊज शिवतात पण त्यांना फिटिंगच जमत नाही, तर त्या मैत्रिणींनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. तर बघा सरळ बाजूने आपली शिलाई टाकून झालेली आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. आता दोन्ही बाजूने आपण सरळ बाजूने शिलाई टाकली आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. ह्या ट्रिकने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर अगदी परफेक्ट फिटिंग येते. तर आता आपल्याला साधारण अर्धा इंचावर आपल्याला परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने दोन्ही बाजू व्यवस्थित करूनच शिलाई टाकायची आहे, जेणेकरून कपडा कमी जास्त होणार नाही यासाठी. आता लगेच आपल्याला दुसऱ्याही बाजूने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही बाजू व्यवस्थित ठेवून आपण इथे शिलाई टाकून घेत आहोत. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि बघू शकता आपण कुठेही कपड्याला झोळ येऊ न देता अगदी फिनिशिंग सहित शिलाई टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला घ्यायचा आहे मापाचा ब्लाऊज. मापाचा ब्लाऊज घेऊन आपल्याला कमरेच्या साईडने मोजून घ्यायचा आहे. काज बटन पट्टीपासून दुसऱ्या काज बटन पट्टीपर्यंत आपल्याला ब्लाऊज मोजून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने ह्या टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत मोजून घ्यायचं आहे. आता उरलेला आहे आपल्याला साधारण 2 इंच कपडा उरलेला आहे. तर आता आपल्याला इथे दोन्ही बाजूने 1-1 इंचाची शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर अगदी परफेक्ट फिटिंग येते. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर बघा इथे आपल्या बाहीचं बॉटम आहे 6 इंच, तर इथे 6 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण इथे शिलाई टाकलेली आहे. बघा इथलं माप खूप महत्त्वाचं आहे. इथे जर माप चुकलं तर आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपल्याला इथे मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला मुंढा असा व्यवस्थित असं मोजून घ्यायचा आहे. इथे थोडंही कमी जास्त झालं तर आपला ब्लाऊज बिघडतो, तर त्यासाठी इथे काळजी घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने मुंढ्याचं माप मोजून घ्यायचं आहे आणि खाली सरळ आपल्याला 1 इंचावर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने दोन्ही बाजू बरोबर करून घ्यायच्या आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आता साईडने आपण 1-2 शिलाई टाकून घेऊया. तर बघा आता एक बाजूची आपली फिटिंग झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची फिटिंग करण्यासाठी आपण अगोदरच्या बाहीवरूनच दुसऱ्या बाहीवर मार्किंग करून घ्यायचे आहे. आता मार्किंग करून झाल्यावर आपल्याला जिथे मार्किंग केलेली आहे तिथूनच शिलाई टाकून घ्यायची आहे.
तर बघा आता इथे मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर आपण अगोदरच्या मुंड्याचं माप घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाजूने घ्यायचं आहे आणि इथे मार्किंग करून आपल्याला खालच्या साईडने शिलाई टाकायची आहे. तर आता कमरेच्या बाजूने आपल्याला साधारण 1 इंचावर इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. आता साईडने आपण शिलाई टाकून घेऊया. मैत्रिणींनो, ब्लाऊज फिटिंगची ही अगदी सोपी पद्धत आहे. तर बघा आता मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि मोजून घ्यायचा आहे. तर बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असं माप आलेलं आहे आणि फिटिंगसुद्धा छान आलेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हा आपला ब्लाऊज सरळ करून घेऊयात आणि बघा सुंदर असा फिनिशिंग सहित आपला ब्लाऊजही तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो, हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.